नमस्कार. होम मिनिस्टर को पॉवर्ड बाय न्यू पॉन स्टारलाइट, बिस्क फार्म आणि गोल्ड विनर रिफाइंड कुकिंग ऑइलच्या या भागात मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो. शिवरत्न बंगला, लक्ष्मीनगर, पंढरपूर. आरती सागर चव्हाण या वहिनींना भेटणार आहोत आणि संवाद साधणार आहोत. मस्त आहे बघा, टांगा सुद्धा इकडे आता विश्रांती घेतोय. कारण या सगळ्या आषाढीच्या दरम्यान पंढरपुरात आज आपण आलेले असताना त्या पंढरपुरात प्रचंड गर्दी असते, प्रचंड भाविक येत असतात आणि मोठ्या संख्येने येणाऱ्या भाविकांची सेवा टांगा करत असतो. आता काही क्षण त्यानेही विश्रांती घेतली आहे. आपण विश्रांती घेणार नाही, हा आपला प्रवास असाच सुरू राहणार आहे. जाऊन भेटूया चव्हाण कुटुंबाला, बोलतं करूया. चला. नमस्कार. 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 घ्या उखाणा घ्या. हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी, सागरावरचं नाव घेते होम मिनिस्टर साठी. किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्षात हसणं बंद झालं का? नाही, आहे ना. केवढं टेन्शन होतं उखाणा घेताना. द्या ओळख करून सगळ्यांनी. हे मिस्टर, नमस्कार. हा मुलगा, बर. ह्या सासूबाई, नमस्कार त्या सासूबाई. नणंद, नमस्कार. त्या पण नणंद, नमस्कार. हा भाचा, हो. ही भाची, बर. ही ते नंदेचे मिस्टर, नमस्कार. ह्या मैत्रीण आहेत, हो, ही हो. पण एक मैत्रीण आहे, ह्या पण एक मैत्रीण आहे. बरोबर. बाकी सगळं मित्रवर्ग आहे. सगळ्यांना नमस्कार. हा. नमस्कार. सुरुवात करूया आजच्या गप्पांना. नमस्कार. 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 कसं वाटतंय आज? छान वाटते. कुठलं माहेर? कुठलं? माझं सावंतवाडी, सावंतवाडी. कुठलं? कोकण. माहेरचं नाव काय? आरती महादेव माने. आणि सावंतवाडीला कुठे? सावंतवाडीतच प्रॉपर. पण सावंतवाडीत कुठे? सावंतवाडी खूप सालईवाडा आहे, खासकीलवाडा आहे. नाही, सावंतवाडी कोलगाव म्हणून आहे तिथे. माहितीये मला कोलगाव. नगर कॉलनीमध्ये. म्हणजे अखेरीच्या अलीकडे ना. हा. कोलगावचं मॅट म्हणतात ना. तुमचं बालपण इथलंच का? इथंच पंढरपूर. तुमची शाळा? कर्मवीर औदुंबरावजी पाटील, पंढरपूर. पंढरपूर. तुमची शाळा? सावंतवाडी, राणी पार्वती देवी हायस्कूल, सावंतवाडी. सावंतवाडी. तुमचं कॉलेज? कॉलेज नाही झालं. नाही. हा. मग तुम्ही तिथेच राणी पार्वती देवी हायस्कूल, बर. कॉलेज तिथेच झालं. कुठे भेटलात तुम्ही? ऍक्च्युली मी फोन लावत होते मैत्रिणीला, मग ह्यांना लागला होता फोन. रॉंग नंबरवर आमचं अफेअर वगैरे झाले. रॉंग नंबरवर? कसं काय हो? मैत्रिणीला फोन लावत होते, चुकून कुठे? ह्यांना लावला. तिथे सावंतवाडीतलीच मैत्रीण. मग तरी वाटलं मला नसेल, चुकून लागला. अशी त्याच्या भावाला मस्करी करायची सवय होती. मग मी रिटर्न लावला. मग ह्यांनी बोलले नाही मॅडम, इथेच लागलाय पंढरपूरलाच. मग मी ठेवला फोन आणि पुन्हा एक 8 दिवसांनी अजून एकदा लावला होता. कोणी? मीच लावला. तुम्ही? पहिल्यांदा फोन आला की म्हणले हल्ली कोण बोलते. मी म्हणलं कोण पाहिजे आपल्याला? तर म्हणले असं असं. मी म्हणलं तर नाहीये, रॉंग नंबर आहे, मी सागर होतो. तर कुठं लागला फोन? तर म्हणलं पंढरपूरमध्ये लागलाय. तर म्हणलं आपण मॅडम कुठून बोलताय? तर ते बोलले सावंतवाडी. म्हणलं सावंतवाडी कुठं आली ही? मला माहित नव्हतं सावंतवाडी. तर ते म्हणले गोवा बाउंड्रीवर सावंतवाडी. मी म्हणलं पंढरपूरमध्ये लागलाय. ते म्हणले बरं ठीक आहे, सॉरी हा. मी म्हणलं माणसाकडनं चुकी होती, म्हणलं असू द्या, ओके म्हणलं. तेवढं ठेवलं त्यांनी. नंतर ना 15 दिवसांनी माझी आठवण आली त्यांना. 15 दिवसांनी परत ना फोन आला मला, तुम्हीच का ते रॉंग नंबर म्हणून. म्हणलं हो मीच. पण मग अशा वेळेला तुम्हाला 15 दिवसांनी असं का वाटलं त्यांना फोन करावा? मला काय माहिती, पण त्यांचा आवाज मला गोड वाटला होता, म्हणून अजून एकदा लावा म्हटलं. मग लावला रिटर्न. मग आमच्यात मैत्री झाली. फोन पण कशी काय? हो, फोन कॉन्टॅक्ट. पुढच्या वेळेला फोन जेव्हा तुम्ही केला तेव्हा त्यांच्याशी काही बोलला? सहज बोलले होते कुठं आहे काय. मग त्यांनी बोलले मी जॉगिंग करायला आलोय सकाळीच, मंदिराजवळ आहे. मग मी सहज बोलले आमचा पण नमस्कार सांगा. मग त्यातून बोलणं वाढलं परत जास्त. 8 दिवसांनी आला. ते ठेवला. कॉइन बॉक्स होते त्यावेळेस, असे काय फोन नव्हते त्यावेळेस 2008ला. आणि कॉइन बॉक्स वर 1 रुपया टाकून तेवढंच बोलणं. 1 रुपया टाकून, दुसरा रुपयाच नसत. 1 रुपया. मी म्हणलं दुसरा कॉइन टाकणं, ही टिकटिक वाजून बंद व्हायचं. परत मग 15 दिवसांनी आला त्याच्यानंतर. मग असं वाढत गेल्यानंतर मैत्रिणीकडनं फोन घेतला आणि मग त्याच्यावर बोलणं वाढलं.
पहिल्यांदा भेटलात कुठे? सावंतवाडीत ह्यांनीच आले होते 8 महिन्यानंतर ह्यांनी असं आले. बोलणं आमचं रात्र दिवस 8 महिने राहिलं. हा. 8 महिने एक मिनिट त्यांना जरा बोलू द्या कधीतरी. तुम्ही त्यांना बोलायलाच देत नाही हो. बोला काय झालं मग? 8 महिन्यानंतर ह्यांनी आले होते मला भेटायला. पाऊस फार चालू होता आणि ज्यावेळी ह्यांनी तिथं आले तेव्हा तर फारच पाऊस सुरू होता. मग ह्यांनी मला सांगितलं मी यायला लागलोय म्हणून. मग दुसऱ्या दिवशी मी ह्यांना भेटायला गेले पण तेव्हा पण आम्ही एकमेकाला बघितलं नव्हतं. म्हणजे कुठे बघायला गेले? स्टँडवर ह्यांनी उतरले होते हा. बसमधून इथून आल्यावर. स्टँडवर उतरल्यावर आम्ही फोन केले. मग ह्यांनी मला सांगितलं मी इथं उभा आहे म्हणून. मग मी तिथे गेले. म्हणून भेटलात दत्त मंदिर जवळ भेटलो. कुठे? दत्त मंदिर सावंतवाडीतलं स्टँडवर. सावंतवाडी. मला वाटलं माणगावच्या दत्त नाही, मंदिरात नाही. गेलं. पण काय हो, तुमच्या घरच्यांनी कोणी बघितलं नाही? नाही म्हणजे घरी माहितच नव्हतं. 3 वर्ष तरी माहित नव्हतं. नाही ही जॉबला येत होती तिथे म्हणजे वकिलाच्या हाताखाली जॉबला होती. रोज 9 ते 1 असा त्या टायमिंग होता तिचा. त्या जॉबच्या वेळेत भेटणं होत होतं आणि मी 4 महिन्यात नाही 2 दिवस जात होतो फक्त तिला भेटायला. सावंतवाडी. हा सावंतवाडी. तुमच्या घरी माहिती होतं तुम्ही सावंतवाडीला का आपल्या घरी जाता? आमच्या घरी माहित होतं पण हिच्या घरी माहित नव्हतं लवकर. नव्हतं. नंतर माहित झालं. पण मग तुम्ही सावंतवाडीला भेटण्याचं ठिकाण कुठलं मग? स्टँडवर भेटायचो आम्ही. स्टँडवरूनच मग कुठे जायचं असेल. मग ह्याला गेलो, माडखोलला गेलो, आंबोलीला गेलो, रेड्डीला गेलो, कावळेशेत पॉइंट, वेंगुर्ला गेलो, महादेवगड. तुम्ही काय ट्रक घेऊन जायचे इकडनं? कुठली गाडी घेऊन जायची? बस ना, बसने बसनं जायचं. जायचो. हा. पण तुम्हाला घरी इतके तास आंबोलीला जायचं आणि परत यायचं म्हणजे 2-3 तास तर असतील ना? नाही आंबोली 1 तास लागतो सावंतवाडीतून जायला. बरोबर. मग मी सकाळी जॉबला यायची त्यामुळे काही टेन्शन नसायचं घरी सांगायचं. मग ऑफिसला दांडी. ऑफिसला दांडीन फोन करून सांगायचे की लोड आहे आज 5 वाजेल घरी यायला. मग 2 दिवस तेवढं 2च दिवस यायचे त्यामुळे काय कोणाला संशय आला नाही घरी की असं असेल. आणि कॉलेज एवढं पूर्ण केलं मग कधीच काय अफेअर नाही. मग आता असेल असं कोणालाच वाटलं नव्हतं. मग नंतर घरात समजलं. ते पण मी लेटर लिहिलं होतं ह्यांना एक. ते लेटर नेमकं भावाला सापडलं होतं माझ्या. तिथे भावाने बघितलं. भावाने बघितलं पण तेवढं त्यानं घेतलं नाही की असेलच हिचं. एवढं त्याला वाटलं नाही. मग त्यानं पण एवढं निग्लेक्ट केलं नसेल हिचं काय असंच असेल वगैरे वाटलं. नंतर मग समजलं. नंतर ह्यांनीच मागणी घातली होती मला. तुम्ही घरी गेले होते त्याच्या? हा परत घरी गेलो हा. आणि म्हणलं एकच समाज आहे का आंतरजातीय तर नाहीये तर एकच समाज आहे तर मला आमचं दोघांचं प्रेम आहे तर लग्न करू. तुम्ही मला तर सावंतवाडीत मी वराड घेऊन येतो नसेल तर तुम्ही या तिथं करू. तर ते बोलले नाही करायचं आम्हाला एवढ्या लांब मुलगी नाही द्यायची. आमची मुलगी सावंतवाडीत द्यायची डोळ्यासमोर पाहिजे आम्हाला मुलगी एवढ्या लांब द्यायची नाही. मग पिसकडलं परत मागणी घातली 6 महिन्यानं अजून द्या प्लीज रिक्वेस्ट आहे माझी. परत पण नाही आलं. मग ठरलं मग पळून जायचं. पळून गेले तुम्ही? हा ह्यांनी न्यायला आले होते मला कुठे? सावंतवाडीतून. तुम्ही ठरवलं होतं करणार तर यांच्याच बरोबर. करणार तर ह्यांच्या. पण मग लग्न केलं ते पळून जाऊन. हा ते कुठे केलं? नणद आहेत त्या आता आल्या नाहीत त्यांच्या तिथे केलं. जत मध्ये जत. जतला जाऊन लग्न केलं. बनाळी म्हणून गाव पण आहे. घरी तेव्हा तुम्ही सांगितलं होतं? नाही घरी काहीच माहित नव्हतं. मग ह्यांनी ज्यावेळी मागणी घातली मला मग आई नाही बोलली, मला सांगा घरी माहिती नव्हतं. नव्हतंच. पण लग्न झाल्यावर तरी घरी कळवलं? मी नाही. जसं निघून आले तसं आईला कळलं. आता ही गेली आहे ते लग्न म्हणजे जसं मी घराबाहेर पडले तेव्हा कळलं होतं. मग आई मला इथं न्यायला आली पण आम्ही इथं पोहोचलोच नव्हतो. आमच्या अगोदर आई भाऊ सगळे येऊन इथं थांबले पण होते. मला सांगा आता किती वर्ष झाली लग्नाला? 6 वर्ष. आता घरातले थोडंफार बोलतात पण एवढं पण हे केलं नाही एक्सेप्ट केलं नाही आम्हाला. नाही? नाही. पण परत गेला होता हा लग्नानंतर? गेले ना. कोलगावला? जातो आम्ही, वर्षातून जातो एकदा. मग तेव्हा बोलतात हा तुमच्याशी? बोलतात. माझ्याशी नाही बोलत हिच्याशी त्यांच्याशी बोलतो. नाही बोलत माझ्याशी बोलतात मुलाशी बोलतात. तुमच्याशी बिलकुल भाऊ नाही बोलत बोलत? नाही सासू नाही कोण बहीण नाही कोण बोलत नाही. फोन आला तर हिच्याशीच बोलतो. मालवणीत बोला सुरुवात केलंय पण स्टोरी ऐकल्यानंतर माझा मालवणी थैच्या थवच रावला. तुमची केवढी मोठी जबाबदारी आहे माहितीये तुम्हाला? हो. या माऊलीच्या डोळ्यात कधी पाणी येऊ न देणं ही तुमची जबाबदारी आहे. आणि तसंच करतात हो नक्की? काय सांग? तेव्हा तरी असतच ते. उचलू का टेपॉय? नाही नाही मी चुकलं की रागवतो असं काय नाही मी रागवतच नाही तिला. फार रागवत नाही तेवढे ना. होय ना. पण तरी सुद्धा इथून पुढे आज बघा कसा मी तुमच्या घरी आलोय मला माहिती नाही. होम मिनिस्टरचा थेट कॅमेरा तुमच्याकडे आलेला आहे आणि या ठिकाणी आल्यानंतर खरंच मला खूप छान वाटलं. थोडक्यात माहेरावरूनच इलोय. हा माहेरावरूनच आलोय असा आनंद आहे. तर काळजी करू नका आणि तुम्हाला मागणं घालतो म्हणजे तुम्हाला प्रार्थना करतो कायम या माऊलीला सुखात ठेवा. कधी हा बरं. आता मला पुढच्या खेळात तुम्ही बक्षीस मिळवणार का बघायचंय. चांदीच्या सगळ्या वस्तू बक्षीस म्हणून मिळवणार का बघूया. वेळ 1 मिनिटाची.
खेळ माहिती आहे ना तुम्हाला? साखरेचं खाणार त्याला देव देणार. साखरेचा डबा. साखरेचा डबा. साखर. साखर साखर साखरेचा डबा कुठे सांगा? इकडे इकडे साईडला. सांगा ते सांगा. हा मोठा जर्मनचा डबा साखरेचा. बिना लवकर. पेट्रोलची दुचाकी. मोठी ठेव काय? हा. पेट्रोलची दुचाकी. सायकल सायकल सायकल, सायकल सायकल, सायकल. दादा फास्ट. फास्ट. धूप कापूर अगरबत्ती देवा तुझ्या सुवासाला. फास्ट. नणंदबाई म्हणतायत फास्ट, त्या नाहीत ना खास्ट. हिरवा चुडा. हिरवा चुडा. इथं बघा ड्रेस. 10 9 8 7 6. अभिनंदन. चांदीचं नाणं तुम्हाला मिळालं. अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही मिळाला. अभिनंदन. ते चांदीची तुळसही घरात आली. अभिनंदन. आणि आता ही चांदीची अन्नपूर्णा सुद्धा तुमच्याकडे आलेली आहे. वैदिना मिळत आहे गोल्ड विनर रिफाईंड कुकिंग ऑइल विथ विटा D3 यांच्याकडून ती भेटवस्तू. अभिनंदन. तुमच्याबद्दल आरोप केलेत सगळ्यांनी. कोणी कोणी केले असतील असं वाटतं? मैत्रिणी? कोणच नाही वाटत. वाटत नाही? थांबा मी बघतो. बघतोच या ना. थांबा कोणी. तुमचा स्वभाव खूप रागीट आहे. कोणावर कधी भडकाल सांगता येत नाही. खरं आहे का? हो. मान्य आहे? दुसरा आरोप बघूया काय. तुम्ही खूप कमी बोलता. हो. काम हळूहळू करता. मान्य आहे तुम्हाला? मान्य. फोनवर खूप बोलता. हे नाही. एकतर फोनमुळेच झालंय. नाही काय म्हणतात? तुमचंच म्हणणं खरं करता. नाही, मी विचारपूस करते सगळ्यांची. म्हणजे कोणाकोणाचे विचार घ्यायचे त्यांचे घेते. आज माहेराहून कोण आलंय? कोण नाही. कोण नाही आलंय? तुम्हीच आलाय. क्या बात. किती छान. खरंच आहे. आणि मी तिकडे सांगावा टीव्हीच्या माध्यमातून पाठवणार आहे की या ठिकाणी माऊली अत्यंत सुखात आहे, आनंदात आहे. आपण बघितलं तर भरलेलं घर आहे. तेव्हा जर काही मनात असेल तर सगळं आता काढून टाका. एक रिक्वेस्ट आहे, मालवणीमध्ये सांगा म्हणजे त्यांना समजेल. त्यांच्या म्हणजे आई जर बघेल नंतर तर ते समजेल. त्याच्यापेक्षा तुम्ही सांगा मालवणीत आईला या कॅमेऱ्यात बघून. आई मी खूप सुखात असे. तू काय काळजी करू नको. इकडे सगळं व्यवस्थित आहे. सगळीजण माझी व्यवस्थित काळजी घेतात. खरंच माऊली मी पण जाऊन बघलंय. सगळा सुखात चाललेला असा तेव्हा काही काळजी करू नका. एकदम आनंदात असा तुमचा चेडू. तेव्हा जेव्हा कधी पंढरपुरात विठ्ठलाच्या दर्शनात येशात तेव्हा नक्की या घराकडे या. घरात या. आणि त्या लवकरच तुमकाही भेटू घेतले दोघंय. तेव्हा दोघांवरचा जो काय राग असा तो आता घालवून टाका एवढीच प्रार्थना करतोय. तुम्हाला मला विचारायचंय, या सगळे आरोप ऐकल्यानंतर स्वतःमध्ये कुठला बदल करणार? राग थोडा कमी करेन. करणार? तुम्हाला शुभेच्छा. हं? थोडा नाही सगळंच. थोडाच म्हणले. तुम्ही बोलत नाही ना. बरं आता चित्र काढायची आहेत आणि चित्र घरातली सगळी मंडळी ओळखणार का बघूया. हं. थांबा थांबा व्यवस्थित विचार करा. काढा अजून काढा. परत परत काढा. अजून काढा. ते तुम्ही ते जे काढताय ते जास्त काढा. मग ओळखते. परत काढा. तेच जास्त काढा. 10 9 8 7 6 5 4 लिहा. काढा. तिकडे बोलायचं नाहीये. 3 2 1 वेळ संपली. काय होतं सांगा. शेंगदाण्याचा लाडू. तुम्ही या.
टेलिफोन रेडिओ रेडिओ लंडन फ्लाइट फोन बॉक्स फोन भेटो 10 9 8 कॅल्क्युलेटर 6 कॅल्क्युलेटर 5 4 3 2 1 वेळ संपली. काय होतं सांगावं? टेलिफोन. हा बोला टेलिफोन. मग बोलले होते, आम्ही कुठे नाही म्हटलं. त्यांनी आधी पंढरपूरचा काढला, मग सावंतवाडीचा, मग कोलगावचा. म्हटलं जेवढे टेलिफोन काढतील तेवढे काढू द्या, द्या त्यांना बक्षीस. अभिनंदन. तिसरं चित्र कोण काढणार? तीनच काढेल. बरं बरं, या. सोपं आहे आता, पटकन ओळखणार. लॉलीपॉप चक्र ताई चित्र काढायचं. जात अभिनंदन. वा वा. हे घ्या, हे एक बक्षीस मिळालं. अभिनंदन. झी वाहिनीच्या प्रेक्षकांसाठी एक अनोखी ऑफर. 51 झी मराठी दिशासोबत 3 वार्षिक विशेषांक, खाली डोकं वर पाय उत्सव नात्यांचा आणि वर्षारंभ विशेषांक, हे 810 रुपयांचे अंक फक्त 499 रुपयात. ऑफर मर्यादित कालावधीपर्यंत. ही अनोखी ऑफर झी मराठीकडून वहिनी खास तुमच्यासाठी. अभिनंदन. एक सासूबाईंकडे द्या. मला सांगा सुनेबद्दल. सून छान आहे, चांगली आहे, मनमिळाव आहे, सगळ्या सांभाळून घेते आणि घरी आलेल्या पाहुण्यांचं पाहुणचार छान करते. पण मुलगा असं कधी काय करेल वाटलं होतं का हो तुम्हाला? नव्हतं वाटलं. नव्हतं वाटलं ना. मुलाने एकदम सावंतवाडीवरून आणली, हो की नाही? आणले पण छान केलं, सगळं चांगलं आहे. अरे वा. अजून कोण बोल? ननंदबाईंकडे द्या. माझी तक्रार आहे तिला. ती हळू बोलते, फोनवर तर फारच हळू बोलते. हा, हा, आणि फास्ट कामं करत नाही, हळूहळू करते. हळूहळू करते. तुम्ही कुठे असता? पंढरपूरमध्येच. इथल्या इथेच जमवलं. बरं. अजून कोण बोलणार आहे? माझी भाऊजी खूप छान आहे स्वभावाने. अरे वा. आणि खूप छान आहे, मला शब्दच नाही तिच्याबद्दल बोलायला. तुम्हाला विचारतो, आज क्षमा मागायची असेल तर कोणाची आणि धन्यवाद द्यायचे तर कोणाला? क्षमा मागायची असेल तर आईचीच मागेन, कारण आईला फार दुखवलंय मी. आईचा विश्वास तोडलाय, त्यामुळे तिचीच क्षमा मागेन. धन्यवाद तर देवाचे मानेन, कारण देवामुळेच मला ही पूर्ण परिवार मिळालाय. एवढा छान परिवार मिळाला, मी देवाचेच धन्यवाद मानेन. तुम्ही? क्षमा मागायची असेल तर हिच्या घरच्यांनाच मागेल की असं नकार होता तर मी आणायला नाही पाहिजे होतं. आणि धन्यवाद तर देवाला मागेल की देवामुळं मला रॉंग नंबर लावून मिळाली. ते टेलिफोनला विसरले, ज्या टेलिफोननी एवढं त्यांचं काम केलं. तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा पूर्ण हो, पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. आणि या प्रार्थनेबरोबरच झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तु पुणे यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. आजचा भाग संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.